नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त चटकदार, चविष्ट, खमंग रुचकर मस्त अशी कुरडईची भाजी कशी करायची ते बघणार आहे। मग एकदम सोपी रेसिपी आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे किंवा मग भाजीपाला संपला असेल तर मग अशा वेळेस भाजी कुठली करायची, तर मग झटपट आपण हे कुरडईची भाजी बनवू शकतो। मुलांना अशीच ही नूडल्स सारखी खायला देऊ शकतो किंवा मग पोळी भाकरी यासोबत खूप छान लागते। तोंड लावणीचा प्रकार म्हणून ही तुम्ही भाजी जेवणाच्या ताटामध्ये घेऊ शकता। खायला खूप चविष्ट लागते। तुम्हाला सुद्धा ही रेसिपी पहिल्याच प्रयत्नात करता येईल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात कुठेही स्किप करू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राइब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। मस्त आपण चमचमीत कुरडईची भाजी करायला लगेच सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी कुरडईची भाजी करण्यासाठी इथं मी 4 ते 5 कुरडई घेतली आहे। बघा, कुरडई कशी करायची याचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे। ही गव्हाची कुरडई आहे किंवा मग तुम्ही कुरडईचा जर चुरा असेल उरलेला तो सुद्धा घेतला तरी चालेल। तर इथं मी 4 ते 5 कुरडई घेतली आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे। ही रेसिपी खूप सोपी आहे, साहित्य दाखवण्याची अजिबात गरज नाही। सविस्तर मी जेव्हा कुरडईची भाजी करेल त्यामध्येच आपण साहित्य बघून घेऊया। तर यामध्ये भरपूर सारं असं पाणी घालायचं। तर या कुरडईचा व्हिडिओ मी ऑलरेडी पोस्ट केला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्हाला जाऊन तिथे गव्हाची कुरडई कशी करायची ते बघायला मिळेल। तर यामध्ये असं भरपूर सारं पाणी घालायचं आणि ही कुरडई आपल्याला अर्धा ते पाऊण तास पाण्यामध्ये मस्त अशी भिजत ठेवायची आहे। बघा, मी इथे आणखी पाणी घालून घेतलं आहे, 2 ग्लास पाणी घातलं। आता यामध्ये आपल्याला ही कुरडई मस्त अशी भिजून घ्यायची आहे। आता इथे अर्धा ते पाऊण तास झाला आहे, कुरडई मस्त अशी पाण्यामध्ये व्यवस्थित अशी भिजलेली आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। प्लेटमध्ये आपण हे जशी तशी कुरडई काढून घेऊया। मस्त ही कुरडई भिजलेली आहे। आता आपण याला अशी मोकळी करून घेऊया। बघा, याला तोडून घ्यायचं असं मोकळं मोकळं। खूप छान लागते ही कुरडईची भाजी। बघा, अशी छान अशी सुट्टी सुट्टी करून घ्यायची। बघा, छान अशी ही मोकळी झाली आहे। आता आपल्याला हे पाणी नितळण्यासाठी एका चाळणीवर ठेवून द्यायचं। हे बघा, इथं चाळणी आहे, यावरती मी ठेवून देते। बघा, मस्त अशी नूडल्स सारखी झाली आहे। आपण नूडल्स कसे खातो त्याप्रमाणे ही मस्त अशी फुललेली आहे। चाळणीमध्ये पाणी नितळण्यासाठी ठेवून देऊया, तोवर आपण फोडण्याची तयारी करूया। बघा, इथं गॅसवर कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये आपण 1 चमचा जिरे घालून घेऊया। जिरं व्यवस्थित फुलून घ्यायचं। बघा, जिरं फुलायला सुरुवात झाली आहे, तर यामध्ये ठेचून घेतलेला लसूण आहे हा घालून घ्यायचा। तर इथे 7 ते 8 लसूण पाकळ्या या मी ठेचून घेतल्या। 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालून घ्यायची आहे। मस्त अशी खमंग फोडणी बसते कुरडईच्या भाजीमध्ये। ठेचलेला लसूण आणि जिऱ्याचा फ्लेवर खूप छान उतरतो, त्यासोबत कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा व्यवस्थित कुरडईच्या भाजीमध्ये उतरतो। आता यामध्ये एक मोठ्या आकारामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा आहे हा मी घालून घेणार आहे आणि कांदा व्यवस्थित सोनेरी रंगावर परतून घेऊया। बघा, इथे कांदा मस्त असा खमंग परतला गेला आहे। आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालून घेऊया। तर मसाले असे फार घालायचे नाही, यामध्ये असा आपण जास्त मसाला घालत नाही आहे। तर यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालूया, 1 चमचा कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा हळद। हे मसाले आधी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे आहे आणि थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे। तर मीठ बेतानेच घालायचं आहे, कारण आपण कुरडईमध्ये मीठ घातलेलं आहे। तर अगदी थोडंसं मीठ यामध्ये मी घालत आहे। 3-4 मिनटासाठी हा मसाला परतून घेऊया। बघा, मस्त इथं 3-4 मिनटं हा मसाला मी परतून घेतला। आता यामध्ये आपण कुरडई घालून घेऊया, जे आपण चाळणीमध्ये पाणी नितळायला ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची। गॅस एकदम कमी ह्याच्यावर करायचा आणि ही कुरडई यामध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची आहे।
खाण्यासाठी खूप अशी चटपटीत ही कुरडईची भाजी लागते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये भाजीपाला नसेल तर मस्त ही चमचमीत कुरडईची भाजी करून खाऊ शकता. खूप छान लागते. बघा मस्त ही कुरडई मिक्स करून घेतली. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि फक्त तर इथं 2 ते 3 मिनटासाठी एक वाफ काढून घेऊया. बघा इथे 3 मिनटं झाली आहे. याला मी एक वाफ काढून घेतली. आता झाकण उघडून बघूया. बघा मस्त इथे एक वाफ निघली आहे. मस्त आपली इथं चटपटीत अशी कुरडईची भाजी बनवून तयार आहे. आता गॅस बंद करूया. लगेच कुरडईची भाजी गरमागरम सर्व करूया. प्लेट घेतली आहे. बघा इथं गरमागरम कुरडईची भाजी सर्व करूया. बघा इथे मस्त अशी चटपटीत कुरडईची भाजी बनवून तयार आहे. तुम्ही याला असंच मॅगीसारखं खाऊ शकता किंवा मग पोळी भाकरी यासोबत खाल्लं तरी चालेल. खूप छान लागते. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घरामध्ये भाजीपाला नसला तर मग ऐन वेळेस काय करायचं आपल्याला सुचत नाही. हा प्रश्न पडतो भाजी कुठली करायची. तर मग कुरडया घरामध्ये असतात किंवा त्याचा चुरासुद्धा घेऊ शकतो आपण. मस्त त्याची आपण अशी चमचमीत भाजी बनवून खाऊ शकतो. खूप छान लागते. तर मस्त चटकदार ही कुरडईची भाजी बनवून तयार होते. यामध्ये आपण फार असे मसाले घालत नाही. मोजक्या साहित्यापासून ही कुरडईची भाजी बनवून तयार होते. तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आमची वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा. जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.